नमस्कार मित्रांनो, मी मनू पाडेकर स्वागत करतो आपलं मनोज दायर यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज खूप दिवसांच्या गॅपनंतर आपण निघालो आहोत ते अलिबागमधील एक ऐतिहासिक आणि मानाची मानली जाणारी गुढीपाडव्यानिमित्त असते ती सातार बंदरातील बैलगाडी शर्यत बघायला। थोड्या दिवसात आपण बंदरामध्ये पोहोचणार आहोत आणि व्हिडिओ पूर्ण बघा। आज झेंड्यावरची रेषेवरची संपूर्ण व्हिडिओ बघायला मिळेल। खूप सारे बैल जोड आणि बैल मालक आलेले आहेत। आपल्याला पहिलाच भेटलेला आहे वल्लभ, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। आणि हा बैल नवीन आणलाय का? हो। नाव काय बैलाचं? पिंट्या। आणि कुठून घेतला? बाजारात चाकण। पहिली शर्यत आहे का? पहिली शर्यत। आणि ह्याची किती झाल्यात? त्याची पण पहिली शर्यत। ऑल द बेस्ट तुला शर्यतीसाठी। धन्यवाद। आणि गाडीचा मालक कोण आहेत? अमित शिंदे उसर। ओके। आपल्याला अजून एक मित्र भेटला, नाव काय आता? साहिल शिंदे। नाव गाव? उसर। पहिलाच जोड आहे, जोड नवीन आहे का? हो, नवीन गेला। पहिली शर्यत आहे? पहिली। काय नाव आहेत? पिस्टन आणि सुंदर। तर गुढीपाडव्याच्या पहिल्या शुभेच्छा तुला आणि शर्यतीसाठी सुद्धा ऑल द बेस्ट। पहिली शर्यत आहे ना दोघांची? सुरुवात चांगली होईल तुझी। बघू शकता प्रवीण टोपले सुद्धा आलेला आहे बैलगाडी शर्यत बघायला। गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला। एकच बैलगाडा शर्यत। मीर पाटील गाडा मालक आदमी काकाला ऑल द बेस्ट। हा बघ, थँक्यू बोलला की नाही लगेच। बैल का आपल्याला एक सबस्क्रायबर भेटला, नाव काय होतं तुझं? कुठला गाव? बेली। नेहमी बघतोस का व्हिडिओ? आवडतात? थँक्यू। आज सपोर्ट करत राहा। बोल नाद एकच। तर मित्रांनो, गुढीपाडव्यानिमित्त जी सातार बंदरात मानाची शर्यत होती त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक आलेले आहेत संदीप पाटील मल्याण। तर अभिनंदन निलेश दादा, लगातार दुसरी फायनल झाली तुझी। तर काय सांगशील या शर्यतीबद्दल पण सांग आणि मागच्या शर्यतीबद्दल मी नव्हतो तर त्याबद्दल पण सांगून टाक। नक्कीच सांगायला आवडेल, कारण आज गुढीपाडवा आहे। सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या सर्व प्रेक्षकांना, गाडा मालकांना आणि आमचे सर्व सगळे सोयरे मित्रमंडळी सर्वांना शुभेच्छा असतील। पहिली शर्यत झाली होती 20 तारखेला। त्या शर्यतीला आपली गाडी खांबाला आतून फिरली घासून, परंतु गाडी पहिली झाली होती। तदनंतर जी झाली सचिन राहुल, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत, उद्योजक आहेत, त्यांची शर्यत होती आणि त्या 2 तारखेच्या शर्यतीमध्ये आपल्या गाडीने प्रथम क्रमांकाचा मान मिळवला आणि तो सुद्धा 40 वर्षाचा रेकॉर्ड मोडीत काढत 3 मिनिटं 31 सेकंदाला आपली गाडी धावली होती। आणि पुन्हा एकदा खरं तर आजची आपली हॅट्रिक होती। एक वेळ जर आपण आतून सोडली तर आज दुसऱ्यांदा आपली पुन्हा एकदा गाडी पहिली आलेली आहे आणि हा आनंद वेगळा आहे। कारण सातार बंदर जर म्हटलं तर एक वर्ल्ड कप जसा आपला असतो क्रिकेटमध्ये, तसं बैलगाडी क्षेत्रातलं सातार बंदर म्हणजे वर्ल्ड कप। आणि निश्चितच दोन्ही वेळेला आपली गाडी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे, तर खूप आनंद आहे। अभिनंदन, थँक्यू। आणि प्रत्येक गाडीवानाचं स्वप्न असं की सातारमध्ये नंबर मिळावा। निश्चित प्रत्येक गाडीवाला कुठेही नंबर नाही मिळाला तरी चालेल। खरं तर अलिबाग तालुक्यातील एक नामवंत हे गाव आहे जे सृष्टीने निर्माण केलंय। इथे नारळी सुपारीची झाडं आहेत, इथे पर्यटक येतात आणि निश्चितच सातार बंदर म्हटल्यानंतर प्रत्येकाचा जीवाभावाचा खेळ बैलगाडी शर्यत। आणि या शर्यतीमध्ये आपली गाडी फायनल प्रथम क्रमांकाला आलेली आहे। नाद एकच, बैलगाडा शर्यत। आणि आपल्याला ड्रायव्हरची सुद्धा बोलावं वाटेल। ड्रायव्हर कुठे आहे? निश्चित ड्रायव्हर सुमित पाटील। अरे अरे थोडस इकडे गाडीचा ड्रायव्हर थांब रे। बघा गाडीचा ड्रायव्हर आहे, गाडी उत्तम हाकलतो परंतु बोलायला लाजतोय। तर काय सांगशील? आज तिसऱ्यांदा तुझा नंबर बसलेला आहे। एकदा तो अपवादात्मक होता जो आतून गाडी फिरली पण गाडी पहिली आली, तर काय सांगशील बैलांबद्दल? आणि एक कमी वयामध्ये उत्कृष्ट गाडीवान तयार झालेला आहे, त्याच्याबद्दल काय बोलाल? संदीप पाटील मोठा भाऊ माझा आणि हा पुतण्या चांगला रायडर बनलाय, दादाच्या तालमीत शिकलेला आहे आणि दुसऱ्यांदा त्यांनी गाडी पुन्हा एकदा पहिली आणलेली आहे। याच्या अगोदर बेलीमध्ये जबरदस्त अप्रतिम गाडी हाकलली, वळवली ते प्रथम क्रमांकाला आली। जिथे जिथे आपली गाडी असते अगदी अपवाद सोडलं तर 1-2 नंबर आपला दुसरा तिसरा झालाय, नाही तर प्रत्येक ठिकाणी आपली गाडी पहिल्या नंबरला धावते। तर नेक्स्ट टाइम आता आपली हॅट्रिक सुद्धा आहे।
पाहूया 2 सलगच्या फायनल झालेल्या आहेत. मग बंदर कोणता असेल, परंतु आपल्या बैलांसाठी हॅट्रिक हॅट्रिक असेल. असेल. बैल चांगली काम करतायत. हरणी आहे या बाजूला, इकडे आतल्या साईडला शिवा पळतो आणि ड्रायव्हर तर आता नामांकित झालाय. रायगड नामांकित जिल्ह्यामध्ये त्याचं नाव झालंय सुमित पाटील. अभिनंदन. थँक्यू. तर दादाला अभिनंदन करण्यासाठी नाईकांना सुद्धा आलेले आहेत. तर काय माजी सांगाल, जिल्हा परिषद सदस्य नाईकांना, कबन नाईक काय खूप सांगाल? मोठं नाव आहे राजकीय क्षेत्रामध्ये आणि तालुका चिटणीस शेतकरी कामगार पक्ष अतिशय जीवाभावाचं नातं, स्नेहाचं नातं आहे. आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा सुद्धा ते द्यायला आले. त्याच्याबरोबर गाडीची फायनल प्रथम क्रमांकाला आली, अभिनंदन करायला आले. अण्णा तुम्ही काय सांगाल? शेतकऱ्याची हौस म्हणजे बैलगाडी. शेतकऱ्याला ज्या पद्धतीनं शेतात राबावं, तसे बैलांची मेहनत करावी, बायकोला सांभाळणारे मुलावर प्रेम करणार नाही, असा शेतकरी वर्ग ह्या बैलांसाठी झटत असतो. नक्की. आज त्याचंच प्रतीक आणि आज आपल्याला दृष्टीपथात येते. आणि आज यांची जी गाडी आमच्या संदीपची आलेली आहे, ती संदीपची गाडी अतिशय वेगवान होती. माझं म्हणणं होतं की जर ड्रायव्हरनी जरा जोर केला असतं तर फार मोठ्या फरकाने गाडी आणखी 2:57 3:57 आली आहे. आणि आपली गाडी फक्त कमी 55 आली आहे. बैल आपले वेगवान आहेत. अगदी नम्रपणे सांगतो की 46 या दरम्यान ती गाडी आली असते. जरा पुढल्या वेळेला माझी विनंती आहे संदीपला की तू ह्यासाठी जास्त प्रयत्न करून वेगाचा हौस झाली म्हणजे मागचं टायमिंग होतं ते तुमचाच रेकॉर्ड तुम्ही मोडावा अशी त्यांची अपेक्षा आहे. नक्कीच. मागच्या स्पर्धेमध्ये जी 2 तारखेची शर्यत झाली होती, सचिन राहुल सरांचा वाढदिवस होता, त्या शर्यतीला आपण 40 वर्षाचा रेकॉर्ड तोडला होता. अण्णांची इच्छा आहे आज पण गाडी 40 पर्यंत किंवा किंबहुना त्याच्याहून आतमध्ये यायला हवी होती. तुमचाच रेकॉर्ड तुम्ही तोडावा. आजची जी गाडी होती, आज 3च शर्यतीत गाड्या होत्या, त्याच्यामुळे गाडी आपण हकलताना स्लो हकलली थोडी ड्रायव्हरनी आपल्या, परंतु फायनल प्रथम क्रमांकाचे मानकरी आपण ठरलोय. अभिनंदन. सांगितलं की गाडी बाजूला नसल्यामुळे हा फरक झालेला. बरोबर. एवढं अभिनंदन पुन्हा एकदा दादा. थँक्यू. थँक्यू. तर मित्रांनो फायनल मध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे. नाव काय गाडीचं? हा, दुसरा बसला का? अभिनंदन. बैलांची नाव सांग. हा, मान्या आणि सोने. अभिनंदन सगळ्यांचं. सेमी फायनल मध्ये दुसरी बसलेले. नाव काय? महेश पाटील. महेश पाटील ढवर. या वर्षातला कितवा नंबर आहे? दुसरा. नाही वर्षातला कितवा गुलाल? 6वा नंबर हा. 5वा 6वा. चांगले धावले यावर्षी बैल. काय सांगाल गुढीपाडव्याची मानाची शर्यत, त्यामध्ये नंबर मिळाला, हो, कसं वाटते आज? आज बरोबर वाटतंय. आणि बैल कसे धावले? बैल छान धावला. काय नाव आहेत बैलांची? बैलांचं नाव हा जर्शा आणि तो जर्शा आणि आता. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो क्वार्टर फायनल मध्ये दुसरी बसलेली आहे गाडी. नाव काय? मनोहर रोशन पाटील. मनोहर रोशन पाटील बेलोशी. आणि मित्रांनो हीच गाडी गेले वेळेला 20व्या गटामध्ये अंतरात आलेला. आणि हा बैल जुना आहे, याचं नाव काय? हरणे. आणि हा नवीन घेतलेला आहे काय? हरणे आणि पाखरे. लगातार 2 नंबर मारलेले आहेत. अभिनंदन. धन्यवाद. आणि काय सांगशील एक मानाची शर्यत आणि मोठ्या गटामध्ये तुला नंबर मिळाला आज? एक पालव 15मध्ये नंबर मिळणं हे सर्वांचं स्वप्न असतं आणि त्या स्वप्नाला आमच्या बैलांनी खरोखर जाग दिले. चांगले धावले. मागच्या वेळी प्री क्वार्टरमध्ये चांगले अंतरात आले. आता क्वार्टर फायनलमध्ये थोडंफार प्रयत्न कमी पडले, परंतु नंबर काय सोडला नाही, त्यामुळे खूप आनंदी आहे. आणि ड्रायव्हरला बोलू आता. ड्रायव्हर पळतोय मला वाटलेलंच. ठीक आहे, चल अभिनंदन. धन्यवाद. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तुम्हाला. तर नमस्कार काका, नाव काय आपलं? संदेश. कुठला गाव? बागमळा. आणि कितव्या गटात आली गाडी? 4थ्या गटात 3री गाडी. अभिनंदन प्रथमतः. कितवा गुलाल आहे वर्षातला? पहिलाच बंदर होता का? आणि 7-8 सारख्या बंदरामध्ये नंबर मिळाला, कसं वाटतंय मग? चांगलं वाटतंय. आणि हा बैल यंदाच नवीन घेतलेला. नवीन घेतलाय. काय नाव आहे बैलांची? बाबू आणि मोरा. बाबू आणि मोहरा. अभिनंदन पुन्हा एकदा. हो, आणि थँक्यू. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू. मित्रांनो ओळख करून द्यायची काही गरज नाही. दादाची गाडी होती. दादा कितव्या गटात होती गाडी? 14व्या गटात पहिली. अभिनंदन प्रथमतः. आणि कसं वाटतं आज मानाची शर्यत गुढीपाडव्याची आपली पारंपरिक? काय बैलांची नाव काय? संग्राम आणि साजन. या बैलांचा कितवा गुलाल झाला आज? म्हणजे साताऱ्यातला दुसरा गोल आहे. साताऱ्यातला दुसरा गुलाल. 2 वेळा. आता अभिनंदन सगळ्यांचं.
आणि नाद एकच. बैलगाडा शर्यत. ए पंकज चल पंकज. ए दुर्व्या ए पटकन हा फोटो काढण्याचा. ए दुर्व्या एक नाद एकच. नाव काय? सोमवारी साठी कुठलं गाव? बेली बेली. किती वेळ गटात होते? 15 15व्या गटात. पहिले अभिनंदन. रोहिदास लक्ष्मण भेटेल नाव दिलं. हो काय? आणि बैलांची नाव काय? हा शोभाब्या बादल. बाब्या आणि बादल. अभिनंदन तुझं. आमच्या गावातली गाडी आहे तेजस शांताराम पाटील. 4थ्या गटात पहिली बसली ना? अभिनंदन अभिनंदन. त्या अभिनंदन. बैलांची नावं काय? शंभू आणि वासू. अभिनंदन तेजस आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा. करण नाद एकच. सोबत आहे साहिल मात्रे. क्वार्टर फायनलमध्ये 3री बसली ना? अभिनंदन. मागच्या वेळी काही थोड्या कारणामुळे गाडी आपली मागे राहिलेली, तर पुन्हा एकदा बॅक टू गुलालात परत आलेली आहे गाडी. साहिल अभिनंदन आणि अभिनंदन. काय सांगशील? गुढीपाडव्याचा तुला नंबर रहितला पाहिजे होता आणि मिळाला. नवीन बैल आणणार होतो, पण गुढी म्हणजे आपले सण हा आपला या सणासाठी या तारखेसाठी एक मेहनत वेगळी असते, त्याच्यामुळं जुनी जोडी आणली आणि जुन्या जोडीने तुला साथ दिली. अभिनंदन. मित्रांनो प्री क्वार्टर मध्ये किती बसलेले आहे? नाव काय होतं? दीपेश बामणगाव. आणि वर्षातला कितवा गुलाल आहे? 10वा. अभिनंदन सगळ्यांचं. काय एकदा काय सांगाल गुढीपाडव्याची एक किती वर्षापासून ही शर्यत चालू आहे तुमच्या माहितीत? आमच्या माहिती म्हणजे ह्या बंदरात गुढीपाडव्या निमित्त किती वर्ष शर्यत असते? 1900 बरीच वर्ष झाली. 50-60 वर्ष झाली असतील. 97 सालापासून म्हणजे तुमची माझे 27 30 वर्ष झाली. तर काय सांगाल मानाची शर्यत तुला नंबर मिळाला? बैलांची मेहनत होती. बैलांची नाव आहेत चंद्र्या आणि हरण्या. हा चांगला सांगू शकते, बोलायला लाजणार नाही. बोल. तसं बघायला गेलं तर हे बैल एकदम मालकासाठी खूप पालतात, कारण हा त्यांचा एक बैल आहे. तो म्हणजे मालकाचं खूप नाव करून दिलं या बैलाने. चंद्र्या म्हणून नाव आहे बैलाचं. हा कधी घेतलाय? हा तरी लहान असताना 4 वर्ष झाली या बैलाला. जोड कधी जमला? आता 3ऱ्या वर्ष. 3ऱ्या वर्ष आहे जोडाचं. तर अभिनंदन सगळ्यांना. नाद एकच. 10व्या गटात 3य क्रमांक आलेला आहे. नाव काय? साहिल सुरेश ठाकूर. गाव खारगल्ली. अभिनंदन. बैलांची नावं काय आहेत? हरण्या आणि बैजा. कितवा गुलाल आहे वर्षातला? 2रा. अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा. 17व्या गटात पहिली आलेली गाडी. मस्त सजवलेत बैल. नाव काय? स्वराव पवन म्हात्रे. गाव नागाव खारगल्ली. नागाव खारगल्ली. अभिनंदन. गुढीपाडव्याची शर्यत मानाची असते, त्यात नंबर मिळाला. कसं वाटतंय? आणि कधी जोड कधी केला? 6वा नंबर आहे वर्षातला. अच्छा ठीक आहे. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. बैलांची नावं सांगा ना. राजा. 17व्या गटामध्ये 2री बसली काय? अभिनंदन. कितवा नंबर आहे वर्षातला? 2रा नंबर. आत्ताच आणलाय कर्नाटकवरून. अच्छा आत्ताच आणलेला बैल. काय नाव काय? लाल्या. आणि तो सरकार. अभिनंदन पुन्हा एकदा आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा. तर मित्रांनो गट क्रमांक 6 मध्ये 2री आलेली आहे. नाव काय? श्रेया स्वप्नील दसाडे. आणि कितवा गुलाल आहे बैलांचा? या बैलांचा आजचा 6वा गुलाल आणि या बंदरातली हॅट्रिक आमची गुलालाची. अच्छा 3रा नंबर. अभिनंदन. आणि या बंदराचा लागेदरचा 7वा नंबर या बैलाचा. या बैलाचा 7वा नंबर. आणि ह्याचं नाव काय? सरजा. अभिनंदन. आणि आम्हाला आता 7-8 बंदरात हॅट्रिक झाले म्हणून आम्हाला आज खूप आनंद झाला हा. आहे. ते दरवेळी बंदरात गाडी 2 नंबर आली. त्या बंदरात एकदा फक्त 3ऱ्या वेळी आली आणि आज 2 नंबरची हॅट्रिक झाली. 2 वेळा 2 नंबर आले. ओके. बैलांचे नाव काय बोललास? तुफान हा आणि सरजा.
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. हो थँक्यू. मित्रांनो, जीवित राजेंद्र टोपले गट क्रमांक 1 मध्ये दुसरी बसलेले आहे. अभिनंदन मामा. कसं वाटते आज पहिलाच गुलाल भरपूर खुश. पहिलाच गुलाल भेटलेला आहे बैलांना. अभिनंदन. ठीक आहे, चल जाऊ दे. फोटो घे.